आपण जातोय आता दर्शनाला। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण दर्शनाला जावं लागतं। तर आम्ही उलट येतोय कारण की प्रदक्षिणा घालायला जमत नाही त्यामुळं। हे आहे नीलकंठेश्वर घाटी आणि हे पहाडामधून गुप्त रूपाने या ठिकाणी गंगा येते। बाबाजीने आपल्याला सांगितलं की कोणत्या त्रास आहे या पहाडाचं नाव तर माहिती नाहीये, पण पहाडामधून ही गुप्त गंगा आहे आणि गुप्त गंगा या नीलकंठेश्वरांच्या जवळ प्रत्येक वर्ष म्हणजे की ते थांबतच नाही, घटतच नाही कधी याचं पाणी। तर हे नीलकंठेश्वर भगवान आहे जे आपण मांडवगडमध्ये आल्यानंतर गुप्त गंगा आणि नीलकंठेश्वरांचं आपल्याला दर्शन मिळतं। तर या ठिकाणी नीलकंठेश्वरांचं दर्शन घ्या आणि आपल्याला गंगेमध्ये जर स्नान करायला मिळत नसेल तर परिक्रमेमध्येच आपल्याला गंगेचं पाणी मिळतं। तर आपण हे पाणी अमृत म्हणून पिऊ पण शकतो। आणि हे आहे शिवलिंग, जसं की नीलकंठेश्वर शिवलिंग आहे तसे या ठिकाणी हे 3 शिवलिंग आहे। हे गंगेचं पाणी आहे आणि मधात शिवलिंग आणि हे पाणी जेव्हा तिथं जाते तेव्हा मध्ये जर पुष्प आपण टाकलं तर ते पुष्प ज्या ठिकाणी होल आहे त्या ठिकाणामधून बाहेर निघून जातं त्या होलमधून। बाबाकडनं आपण माहिती घेणार आहोत। बघू आता बाबा आपल्याला काय सांगतात की हे मंदिर कधीपासून एक आणि याची महती काय। 7वीं 6वीं ईस्वी का बना हुआ है। ये राजा भोज विक्रमादित्य के पूर्व जनों की किला। यहाँ कई पहले राजाओं राज कर गए, मुगल तक के राज कर गए। फिर इन्होंने शिवलिंग का विध्वंस कर दिया। दूजा स्थापना बाजीराव पेशवाई ने की, एक माता जी के नाम से है। क्या नाम था वो, रानी का नाम भूल गए, उनके नाम से पूरी। अपना उज्जैन जो हो गए विक्रमादित्य, राजा भोज भोपाल। तशी माहिती आपल्याला बाबांनी सांगितली की हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि राजा महाराजांपासून आहे आणि या ठिकाणी यांचं जे मोगल आहेत त्यांनी विध्वंस पण केला होता, पण परत या ठिकाणी राजांनी येऊन याची स्थापना केलेली आहे।